Dear student, welcome to my class of Science 1 chapter number 2 Work and Energy. Today we are going to learn different types of forces. आज आपल्याला फोर्सेसच्या डिफरंट टाइप्स शिकायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात एक प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल? म्हणजेच फोर्सेसच्या डिफरंट टाइप्स कोणत्या आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स द्या, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता आपण याचं उत्तर शोधण्याकरता सर्वप्रथम फोर्सची डेफिनेशन शिकूया. हाऊ वी कॅन डिफाईन अ फोर्स? Force can be defined as the cause which changes state of rest, uniform motion, direction of motion, shape and size of the body. फोर्सला आपण मराठीत बल असे म्हणतो. मग बलाची व्याख्या कशी करता येईल? एखाद्या वस्तूच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडून आणणाऱ्या भौतिक राशीला आपण काय म्हणतो? बल असे म्हणतो. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. That is the types of forces. Forces can be classified into two types. First one is contact force, second one is non-contact force. How we can define contact force? The force which is exerted by an object at the point of contact with another object is called contact force. म्हणजेच या बलाच्या प्रकारामध्ये एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर बल लावण्याकरता कॉन्टॅक्ट होणे आवश्यक असते. म्हणूनच या बलाला आपण कॉन्टॅक्ट फोर्स असे म्हणतो. व्हॉट विल बी अन एक्झाम्पल? अ स्टुडंट पुशिंग अ डस्टर बाय मेकिंग अ कॉन्टॅक्ट विथ इट. म्हणजेच जर विद्यार्थ्याचा जेव्हा डस्टरवर कॉन्टॅक्ट होतो तेव्हाच ते डस्टर पुढे ढकलल्या जाते. नाउ देयर इज अ सेकंड टाइप फोर्स, दॅट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हाऊ वी कॅन डिफाईन इट? The force is said to be non-contact force if the object exerting it is at a distance from the other object on which it is applied. म्हणजेच या बलाच्या प्रकारामध्ये एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर बल लावण्याकरता कॉन्टॅक्ट होत नसून एका विशिष्ट ठराविक अंतरावरून एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते. म्हणून या बलाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे द मॅग्नेट अट्रॅक्टिंग आयरन नेल. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्टॅक्ट फोर्स शिकण्यासाठी आपल्याला एक सिंपल ॲक्टिव्हिटी करायची आहे. मी एक डस्टर घेतलेले आहे. जर या डस्टरला मला हलवायचे असेल तर निश्चितपणे मला याच्यावर फोर्स लावणे आवश्यक आहे. समजा आता मी याच्यावर काय करतो? फोर्स लावतो. कोणता फोर्स लावावा लागेल? जोपर्यंत मी याच्यासोबत कॉन्टॅक्ट करणार नाही तोपर्यंत हे डस्टर जागेवरून हलणार नाही. जेव्हा मी याला कॉन्टॅक्ट करतो किंवा स्पर्श करतो, दॅट इज इफ आय एम अप्लाइंग फोर्स बिकॉज ऑफ विच डस्टर विल मूव्ह इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. देन दिस टाइप ऑफ फोर्स इज नोन ॲज कॉन्टॅक्ट फोर्स. मला वाटते तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्सची आयडिया क्लिअर झाली असेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे शिकायचे आहे. याच्यासाठी सुद्धा मी एक सिंपल ॲक्टिव्हिटी करून दाखवितो. आता बघा, हे एक लोहचुंबक आहे व एक खिळा आहे. दॅट इज इट इज अ मॅग्नेट अँड देअर इज अ नेल. सपोज आय एम कीपिंग देम at some distance. Now I will decrease their distance. What happens? The nail get attracted towards magnet. It means that there occurs a force when two objects are at some distance away from each other. It means that they are not in contact. Then this type of force is said to be non-contact force. Contact force can be further classified into two types, that is mechanical force and frictional force. Mechanical force can be defined as the force exerted by an object to make another object move is called mechanical force. For example, the engine of a car exerts mechanical force in order to move the car. It means that in case of mechanical force, engine
कारमधलं जे इंजिन असते ते मेकॅनिकल फोर्स लावते, त्याच्यामुळे आपली कार समोर धावते. Second type of force is frictional force. It can be defined as the force which slows down. What it does is slows down the motion of a moving body in contact with the another body is called frictional force. आपण जेव्हा जमिनीवरून चालतो त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स मध्येच आपण काय करतो, सहजपणे चालू शकतो. There is a second example, a rolling ball gradually slows down and finally stops. It occurs because of a friction only. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मेकॅनिकल फोर्स समजून घेण्यासाठी एक छोटी ॲक्टिव्हिटी करायची आहे. व्हॉट इज मेकॅनिकल फोर्स? द फोर्स एक्सर्टेड बाय अन ऑब्जेक्ट टू मेक अनदर ऑब्जेक्ट मूव्ह इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. याचा अर्थ काय होतो? पहिल्या ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टवर लावलेल्या बलामुळे जर पहिला ऑब्जेक्ट गतिमान होत असेल, काय होत असेल? गतिमान होत असेल, तर अशा बलाला आपण मेकॅनिकल फोर्स असे म्हणतो. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमच्या लक्षात आले असेल की मी एक कार घेतली आहे. या कारचे इंजिन कारवर काय लावते? बल लावते, आणि म्हणून कार मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, फ्रिक्शनल फोर्स समजून घेण्यासाठी आपण एका चेंडूवर बल लावत आहोत. काही सेकंदानंतर चेंडू थांबतो. याचे कारण म्हणजे सरफेस सोबत घर्षण झाल्यामुळे चेंडूवर सरफेसद्वारा विरुद्ध दिशेने बल लावल्या जाते. यालाच आपण फ्रिक्शनल फोर्स असे म्हणतो. The second type of force is known as non-contact force. Non-contact force can be classified into three types. First one is a magnetic force, second one is a gravitational force, third one is a electrostatic force. Magnetic force is nothing but the force exerted by a magnet on another magnet or magnetic substance is called magnetic force. Example, iron nails attracted towards the magnet. Second one is a gravitational force. The force of attraction between any two objects due to their masses is called gravitational force. Example, every object in our surrounding is attracted towards Earth. There is a third type of force, that is electrostatic force. The force acting between two electrically charged objects is called electrostatic force, which is example, small pieces of paper sticks to the comb. Now we will see a simple activity to understand these non-contact forces. Non-contact force मधली पहिली टाइप आहे मॅग्नेटिक फोर्स. आता व्हॉट इज मॅग्नेटिक फोर्स? द फोर्स बिटवीन टू मॅग्नेट or a force between magnet and a magnetic substance is known as magnetic force. आता इथे बघा, मी 3 चुंबक घेतले आहे, that is 3 magnets, one nail and one other substance made of iron. Now I am just moving magnet towards the other magnet. What happens? It get repelled because the poles are like. Now I am changing the pole of a magnet. Then what happens? They are getting attracted towards each other. It means that there exists a magnetic force between two magnets. That is, when like poles come near to each other, then there occurs a force of repulsion, and when opposite poles come near each other, then there occurs a force of attraction. Now suppose I am moving this magnet towards second magnet and towards a iron substance and towards a nail, then all these objects are getting attracted towards each other. This is nothing but the magnetic force. आता आपल्याला सेकंड टाइप ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजून घेण्याकरता एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. या ॲक्टिव्हिटीमध्ये
you have to drop a ball on the ground. What happens? It will be getting attracted towards the earth. This activity shows that this force of attraction between the ball and earth due to their masses is called gravitational force. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स समजून घेण्याकरता आपण एक सिंपल ॲक्टिव्हिटी केली. प्लॅस्टिकची स्केल रब केल्यानंतर आपण ती कागदाच्या तुकड्याजवळ नेली. कागदाचे तुकडे स्केलकडे अट्रॅक्ट झाले. व्हाय? बिकॉज देर इज अ फॉर्मेशन ऑफ अपोजिट चार्जेस ऑन बोथ द सरफेस. दिस टाइप ऑफ force is known as electrostatic force, because of which bits of paper are getting attracted towards scale.